गुरुवारी रात्री अचानक लागलेल्या आगीमध्ये कोल्हापुरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह जळून खाक झालंय. पोलीस खात्याच्या वतीनं या ठिकाणी शनिवारी फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली आहे. तसंच विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनीही इथली तपासणी केली होती. कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं आज या परिसराची स्वच्छता करण्याचं काम सुरू करण्यात आलंय. भाजपचे समरजितसिंह घाटगे यांनी आज या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. पुण्यासह कोल्हापुरातील लावणी कलाकार आणि लावणी संयोजकांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. या दुर्घटनेमुळे कोल्हापूर शहरासह महाराष्ट्राची मोठी सांस्कृतिक हानी झाल्याच्या भावना व्यक्त केल्या. कला क्षेत्रातील अतिशय दुःखद अशी ही बातमी आहे, घटना आहे आणि याचा सांस्कृतिक वैभव म्हणजे फार मोठी हानी झालेली आहे. या नाट्यगृहाला जी आग लागलेली आहे याच्यामुळं कोल्हापूर नगरीची देखील सांस्कृतिक जी राजधानी म्हणून ओळखलं जातं याची फार मोठी नुकसान झालेले आहे. आणि या माध्यमातून प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर जो काही निधी मंजूर केलेला आहे याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर हे केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा एकदा सुसज्ज असा आणि आधुनिक पद्धतीनं लवकरात लवकर हे सुरू करण्यात यावं. त्याचप्रमाणे गेल्या 7-8 वर्षापासून जी काही लावणीला या ठिकाणी बंदी घातलेली आहे की या केशवराव भोसले नाट्यगृहात लावणीला आरक्षित जागा दिलेली नाही. खऱ्या अर्थानं छत्रपती शाहू महाराजांच्या संकल्पनेतून प्रयत्नातून हे नाट्यगृह सुरू झालेलं आहे. ज्या शाहू राजांनी या देशातील समस्त बहुजनांना आरक्षण मिळवून दिलं, या नाट्यगृहात देखील लावणीला आरक्षण होतं, परंतु ते आरक्षण हटवण्याचं काम या प्रशासनानं केलेलं आहे. तरी आमची सर्व कलावंतांची मागणी आहे या लावणीला पुन्हा एकदा हे नाट्यगृह सुरू करून द्यावं. लावणी कार्यक्रमाचे संयोजक नंदकुमार मजगे, सुरेश उल्पे, रशीद पुणेकर, हर्षल सूर्यवंशी यांच्यासह लावणी कलाकार आणि नागरिक यावेळी उपस्थित होते.